असताना त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली. त्या कन्येच्या शरीरामध्ये त्या पुरुषास एक दिव्य पुरुष दिसला. पहिला पुरुष दिसला. त्या पुरुषाच्या हृदयात अजून दुसरा एक पुरुष दिसला, एकावर एक प्रेम. त्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात तिसरा पुरुष दिसला, 3 in 1. अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात असले 3 पुरुष त्यांना दिसले. गावकरून इकडे, मानकरून इकडे. बुवांचा प्रश्न वाचला. हे चुपडी चुपा हाताची कडे तोंडावर पड. बुवाने सांगितलं तर प्रश्न, त्या 3 पुरुषांची नावं काय व तिघांचे स्वरूप काय व त्या कन्येचे नाव काय. बरोबर, 3 पुरुष आहेत, एकादी एक. तपेलात बघा अजून टोपा टाकतो, टोपात तांब्या टाकतो, तसा विषय आहे. पण ग्रंथाचा आहे, ग्रंथाला काय बोलायचं नाही. बुवाने सांगितलंय विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्याचे असावे. 1, पुरावा असेल तरच विषयाला हात घालणे. 2, ह्या जरा तुम्ही सांगा, खोटं बोलू नये आणि पुढचं वाक्य जरा वाचा तुम्ही. उत्तर देऊ, अचूक उत्तर देऊ नये सांगितलं, मग द्यायचं की नाही. पण समजू शकतो स्पेलिंग मिस्टेक आहे. बुवांना मी हसत नाही. बुवा म्हणून सांगतो, राजू आता लाईटी वाढव, डोळं उघडून देत बुवांचं. तर प्रश्नाचं उत्तर पहिलं काय सांगितलंय, विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्याचे असावे. आण पुरावा आणला. दुसरं काय, पुरावा असेल तर विषयाला हात घालावे. पुरावा आहे, मग आता विषयाला हात घालतो, बघित राहा. आता महाराज कथा उपकथा 2 मिनिटं थांबा पोरांनो. अरे मग लोकांनी कशाला पैसे दिले नाही. महाराज, मी एक आश्चर्यजनक घटना पाहिली आहे, ऐकावी. काल मी श्वेतद्वीपास गेला होता. तिथे मला एक सरोवर दृश्यच पडले. त्या सरोवरात अनेक कमळ फुलली होती. त्याच्या तटावर एक विशाल नेत्राची कन्या उभी होती, म्हणजे मोठ्या डोळ्यांची. त्या कन्येस पाहून मी मोठ्या आश्चर्यात पडलो. तिची वाणी ही मधुर होती. मी तिला विचारले, भद्रे तू कोण आहेस? या स्थानी तू निवास कसा करतेस? इथं तुझं काय काम आहे? मी इतकं म्हणत होतो, त्याच कन्येनं माझ्याकडे एकटक नेत्राने पाहिलं, पण ती गप्प राहिली. हे मला समजले नाही. तिला पाहताच माझं सारं ज्ञान कुठं गेलं याचंही ज्ञान मला राहिलं नाही. असं करून सगळ्यात इतक्यात मला कुमारीच्या शरीरात एक दिव्य पुरुष दृश्यच पडला. पहिला पुरुष भेटला. त्या पुरुषाच्या हृदयात दुसरा पुरुष दिसला. भेटला दुसरा. त्या दुसऱ्याच्या हृदयात तिसरा पुरुष मला दिसला. याचे नेत्र लाल असून, म्हणजे हे इथं पुरुष भेटला. आता उत्तर. अहो मी ह्यांना काय असंच नाही सोडलं. थांबा 2 मिनिटं. आता माझ्या तरी जे आलेलं नाहीत ना अडवली तर आज तर म्हणतील का मी बारीच गेलेलो नाही. अरे सोन्यासारखा दिवस माझा गांगोबा पावला मला. ह्याने जर नाही म्हणलं ना तर मी आहेच दाखवतो. गोदडीत पण घेतो आणि ह्याला. तर तो त्रिकालज्ञानी कोण होता ते सांगतो. तर बुवा, तो त्रिकालज्ञानी म्हणजे नारद मुनी होता. त्यानंतर तुम्ही विचारताय की त्या 3 पुरुषांची नावे काय, तर त्यांची नावे ऐका. पहिल्या पुरुषाचे नाव होतं ऋग्वेद. ऋग्वेद ऋषी मधला ऋ, अर्धा ग, नंतर वेद, ऋग्वेद. त्याचं स्वरूप कोणतं, तर भगवान नारायणाचं ते स्वरूप होतं. तसेच तो अग्निमय होता. त्यानंतर दुसरा पुरुष पाहिला, त्याचं नाव काय, तर दुसऱ्या पुरुषाचं नाव यजुर्वेद. आणि मग त्या यजुर्वेदाचे स्वरूप काय होतं, तर यजुर्वेदाचे स्वरूप होते महाशक्तिशाली ब्रह्मदेवाचं होतं. त्यानंतर त्याच्या शरीरात जो तिसरा पुरुष पाहिला त्याचं नाव काय होतं, तर तिसरा होता सामवेद. मग त्या सामदेवाचं स्वरूप कोणाचं होतं, तर बुवा त्या सामदेवाचं नाव शंकराचं होतं, म्हणजे माझ्या बापाचं होतं, माझ्या मालकाचं होतं. आणि त्या सुंदर कन्येचं नाव काय होतं, तर मोरे बुवा. त्या सुंदर कन्येचं नाव होतं वेदांची माता म्हणजे सावित्री होय. म्हणून बुवा पहिला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. आणि त्यांचे स्वरूप काय होतं, ऋग्वेदाचं स्वरूप भगवान नारायण, यजुर्वेदाचं महाशक्तिशाली ब्रह्मदेवाचं आणि सामवेदाचं स्वरूप म्हणजे भगवान शंकराचं. ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आला. धन्यवाद.